गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. सर्वांना शुभ सायंकाळ. सुरुवात करूया आपण आजचा क्लास. NMS मॅरेथॉनमध्ये आपण पहिले 5 दिवस बुद्धिमत्ता या विषयावर मार्गदर्शन केलं असून काल आपण गणित या विषयावर गणिताचे एकूण 8 टॉपिक आणि या 8 टॉपिकच्या अनुषंगाने परीक्षेत काय येऊ शकतं प्रत्येक घटक वाईज प्रश्न पाहिलेले आहेत. आजच्या या मॅरेथॉनमध्ये आपण गणित या विषयाची राहिलेली सर्व 9 टॉपिक, कारण गणिताचे एकूण 17 टॉपिक आहेत, तर हे 17 टॉपिक कोणते आहेत याबद्दल आपल्याला माहिती आहेच. तर त्यामधील पहिले 8 टॉपिक आपण काल अभ्यासलेले आहेत. यानंतर आजच्या या झूम मीटिंगमध्ये आपण 9 टॉपिक आणि त्या संदर्भात महत्त्वाची माहिती या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर सुरुवात करूया आपण आजचा क्लास आणि या संदर्भात महत्त्वाचे कन्सेप्ट. आणि हे मॅरेथॉन जेव्हा आपलं पूर्ण होईल तेव्हा नक्कीच तुम्हाला किमान तुमचा 20 गुणांनी तरी स्कोअर वाढलेला असणार आहे. त्याचबरोबर उद्या तुम्हाला सुट्टी असल्यामुळे मॅट पेपर 1 आणि सॅट पेपर 2 दोन्हीही पेपरच्या PDF आपण ग्रुपवर दिलेले आहेत. त्याची झेरॉक्स काढा आणि व्यवस्थित टाईम लावूनच तुम्ही तो प्रश्न सोडवा, जेणेकरून परीक्षेचा फील आणि परीक्षेचा पेपर पण आपण त्याच पद्धतीने दिलाय जसं की मुख्य परीक्षेला असतो. त्यामुळे अगदी सहज झेरॉक्स काढून आपण या परीक्षेचा अनुभव घेऊ शकतात. तर सुरुवात करूया आपण पुढील घटक, ज्यामध्ये गणिताचा जो 9वा घटक आहे आपला. तर चलन या घटकावर जे प्रश्न परीक्षेत विचारले जातात, स्पेशली जर आपण पाहिलं तर समचलन आणि व्यस्त चलन या अनुषंगाने परीक्षेत असा प्रश्न विचारतात. उदाहरणार्थ A समचलनात B असून A बरोबर 16 तेव्हा B बरोबर 24. जर B बरोबर 60 असेल तर A बरोबर किती, या पद्धतीचा प्रश्न असू शकतो. किंवा यामध्ये चलाचे समीकरण लिहा असाही प्रश्न असू शकतो. किंवा स्थिरांक शोधा. तर हे 3 प्रकार या प्रश्नामध्ये महत्त्वाचे आहेत. तर दिलेल्या माहितीनुसार जर A समचलनात B असेल तर याचा अर्थ असतो की A आणि B चा जे गुणोत्तर असतं ते स्थिर असतं. म्हणजे जसं की A/B बरोबर K, म्हणजेच हा स्थिरांक असतो. तर हा जो स्थिरांक आहे K, तर आपल्याला सुरुवातीला A आणि B ची किंमत दिली. ही जर किंमत या ठिकाणी ठेवली म्हणजे 16/24 बरोबर K. आता या ठिकाणी जर आपण 8 न भाग दिला, 8 त्रिक 24, 8 दोन्ही 16, म्हणजेच 2/3 बरोबर K. तर या ठिकाणी स्थिरांक शोधा हा जो भाग आहे तर स्थिरांक आहे 2/3. आता या ठिकाणी आपणास समीकरण कसं लिहायचं ते समजून घेऊयात. तर जेव्हा A/B बरोबर K दिलेला आहे याचा अर्थ काय, तर A/B बरोबर 2/3 यांचा जर तिरकस गुणाकार केला तर तो येतो 3A बरोबर 2B. ते 2B जर इकडे वजामध्ये घेतलं तर A वजा 2B
बरोबर 0. म्हणजे हे दोन्हीही समीकरण आपण पर्यायामध्ये काय आहे त्याच्यावरून मांडू शकतो. तर हे आहे चलाचे समीकरण. आता प्रश्न असा आहे की बी जर 60 असेल तर ए काढायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी ए छेद बी बरोबर 2/3, ए छेद बी बरोबर 2/3. मग ए छेद बी म्हणजेच 2 छेद, या ठिकाणी आता जी किंमत दिलेली आहे आपली बी ची किंमत दिलेली आहे, ए छेदामध्ये बी ची किंमत आहे 60 बरोबर 2/3. आता हे 60 जर गुणाकारामध्ये गेलं तर ए बरोबर 2/3 गुणिले 60, 3 1 3, 3 2 6 आणि हे 0. ए बरोबर 20 2 40. म्हणजे या ठिकाणी एची जी किंमत आहे ती आलेली आहे 40. ठीक आहे. तर या एका उदाहरणामध्ये आपण 3 प्रकारची उदाहरणं समजून घेतलेली आहेत. पहिलं स्थिरांक काढणे, दुसरं बी किंवा ए पैकी दोन्ही दिलं तर त्याची किंमत शोधणे आणि समीकरण लिहिणे. अशा 3 प्रकारे या घटकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता हे समचलनाचं उदाहरण आहे. असंच व्यस्त चलनाचं उदाहरण पण आपल्याला दिलं तर सोडवता येतं. उदाहरणार्थ ए व्यस्त चलनात बी, ते या पद्धतीने लिहिलं जातं. आणि असून जेव्हा ए बरोबर 8 तेव्हा बी बरोबर 12 असेल तर ए बरोबर 16 तर बी बरोबर किती. तर यावरून आपल्या लक्षात आलं असेल की इथं बी ची किंमत शोधायची आहे. त्याचबरोबर इथं असंही विचारलं जाऊ शकतं की स्थिरांक किती आहे किंवा चलाचे समीकरण. हे 3 प्रकारचे प्रश्न या प्रश्नाशी संबंधित विचारतात. त्यामुळे तिन्ही कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे. जेव्हा आता हे व्यस्त चलनामध्ये असतं तर यांचा गुणाकार सारखा असतो. म्हणजे ए गुणिले बी बरोबर के हा स्थिरांक असतो. म्हणजे ए 8 आहे, बी 12 आहे बरोबर के, म्हणजेच 12 8 96 बरोबर के, म्हणजे स्थिरांक आलेला आहे 96. आता स्थिरांक जर 96 असेल तर आता ए 16 असेल तर बी किती हे आपल्याला शोधता येतं. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल ए गुणिले बी बरोबर 96, ए आहे 16 गुणिले बी बरोबर 96. म्हणजे बी ची किंमत काढायची असेल तर 96 भागिले 16, 16 1 16, 16 सक 96, बी बरोबर 6. तर ए गुणिले बी बरोबर 96 म्हणजेच ए बी बरोबर 96 हे झालं समीकरण. म्हणजे पहा या ठिकाणी तिन्ही प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळतात. बी ची किंमत 6, समीकरण ए बी बरोबर 96 आणि स्थिरांक के बरोबर 96. तर सूट यावर जर उदाहरण पाहिलं आपण, समजा ए ने
50,000 रुपयेच्या वस्तूवर 8% सूट दिली तर एकूण सूट किती? तर 8% सूट म्हणजे काय? 100 रुपयाला 8 रुपये सूट असते. म्हणजेच आपण असं लिहू शकतो, हे 50,000 सूट जर काढायची असेल तर एकूण किंमत गुणिले 8% म्हणजे 8/100. 2 शून्य 2 शून्य कटली, 8×5 40 आणि हे 2 शून्य म्हणजे 4,000 रुपये सूट. म्हणजे एखादी वस्तू आहे त्याच्यावर जर 8% सूट द्यायची ठरवली तर 50,000ची वस्तूवर 4,000 रुपये सूट होईल. म्हणजे सूट देऊन विक्री किंमत किती होईल मग? 46,000 रुपये. तर ह्या दोन्ही पद्धतीचे प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात. एकतर सूट किती आहे किंवा विक्री किंमत काय असणार आहे. किंवा याच आशयाने जर दुसरा प्रश्न आला, छापील किमतीवर 12% सूट दिली असता 28,000 रुपयाची टीव्हीची विक्री किंमत काय असेल? तर या ठिकाणी आता 12% सूट म्हणजे काय करावं लागेल? हे गणित दोन पद्धतीने सोडवता येते. एक तर डायरेक्ट त्रैराशिक पद्धत मांडून किंवा स्वतंत्र सूट काढून वजा करावी लागते. त्रैराशिक म्हणजे कशी पहा, 12% सूट याचा अर्थ काय? 100 रुपयाला 12 रुपये कमी घ्यायचे, म्हणजे 100 रुपयाची वस्तू 88 रुपयाला विकायची. तर मग 28,000 रुपयाची वस्तू किती रुपयाला विकली जाईल? म्हणजे हे 28,000 गुणिले 88 छेदामध्ये 100. 2 शून्य 2 शून्य कटले, म्हणजे 280 गुणिले 88. तर हा गुणाकार येतो 24,640 रुपये. म्हणजे 28,000ची टीव्ही 24,640 रुपयाला विक्री करावी लागेल. तर ही विक्री किंमत काय असेल तर, आणि जर सूट विचारली तर तुम्ही असं लिहू शकतात, 100ची वस्तू वर 12 रुपये सूट, तर 28,000 रुपयाच्या वस्तूवर किती रुपये सूट. तर त्रैराशिक पद्धतीनं आपल्याला कोणताही प्रश्न असा सोडवता येतो. 2 शून्य 2 शून्य कटले आणि 280 गुणिले जर 12 केलं आपण, 280 गुणिले 12, शून्यला शून्य, 12×8 = 96, 6 9, 12 1 12, 12 2 24 आणि 9 33, म्हणजे 3,360 रुपये. या पद्धतीने आपल्यास ही सूट सांगता येते. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. तर सूट कमिशनवर या दोन पद्धतीचेच प्रश्न विचारले जातात. यानंतर पुढचा घटक आहे चक्रवाढ व्याज, 11वा टॉपिक. चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याजावर एक प्रश्न हमखास विचारला जातो, म्हणजे जसं की तुम्हाला जर वर्ष दिले, व्याजाचा दर दिला, तर या ठिकाणी जाणीवपूर्वक एक प्रश्न असा असतो, आपल्याला माहिती आहे चक्रवाढ व्याजाचं रास काढायचं सूत्र काय आहे? तर चक्रवाढ व्याजाची रास
बरोबर पी कंसात 1 अधिक आर छेदामध्ये 100 कंसाचा घातांक एन. तर पी म्हणजे मुद्दल, आर म्हणजे रेट आणि एन म्हणजे नंबर ऑफ इयर. तर या ठिकाणी चक्रवाढ व्याजाची रास आपण जेव्हा काढतो तेव्हा डायरेक्ट या उदाहरणात रास मिळते. तर यावरून आपल्या लक्षात येईल की चक्रवाढ व्याजाचं जे काही सूत्र आहे याच्यामध्ये डायरेक्ट रास मिळते. आणि मग आपल्याला जर रास काढायची असेल तर आता आपण एक प्रश्न घेऊया जे वारंवार परीक्षेत विचारले जातात त्या पद्धतीने. तर या ठिकाणी हे पी म्हणजे मुद्दल आहे, रेट म्हणजे दर आणि एन म्हणजे वर्ष. आता एक वारंवार प्रश्न असा विचारला जातो NMS मध्ये, समजा 12,000 रुपये मुद्दलाचे 1.5 वर्षासाठी 10% दशांशे दराने होणारे चक्रवाढ व्याज किती? पहा आता 2 वर्षाचा असेल तर आपण डायरेक्ट सोडवू शकतो. परंतु आपणास 1.5 वर्षाचं विचारलंय. तर या ठिकाणी काय करायचं, तर 2 पद्धतीने या ठिकाणी आपल्याला काढता येते. एक तर डायरेक्ट 1 वर्षाचा आधी व्याज काढायचं सरळ व्याजानं, 1 वर्षाचे व्याज. तर त्यासाठी म द क म्हणजेच म गुणिले द गुणिले क छेदामध्ये 100. तर हे होईल 12,000 गुणिले दर 10, कालावधी 1च वर्षाचं, छेदामध्ये 100. 0 0 कटेल, 0 0 कटेल, म्हणजे 1200 रुपये होईल. आता आपल्याला राहिले किती? अर्धा वर्षाचं, अर्धा वर्षाचे व्याज. पण त्यावेळेस आता पी जे आहे, आधीचे 12,000 मुद्दल अधिक हे आलेलं 1200 रुपये व्याज, तर पी होईल 13,200 रुपये. आणि मग सरळ व्याज काढायचं असलं तर 13,200 गुणिले दर 10 आणि कालावधी 6 महिने म्हणजेच 1 वर्ष, म्हणजे 1 वर्षाचे अर्ध म्हणजे हाफ, म्हणजे 1/2 छेदामध्ये 100. हे 2 शून्य 2 शून्य कटले, बे 1 बे, बे 5 10, म्हणजे 132 गुणिले 5, याचा गुणाकार येईल 660 रुपये. म्हणजे पहिल्या वर्षाचं व्याज 1200 रुपये आणि पुढील 6 महिन्याचं व्याज किती आलेलं आहे? 660. तर हे एकूण चक्रवाढ व्याज किती होईल मग? एकूण चक्रवाढ व्याज बरोबर 1200 अधिक 660 बरोबर 1860 रुपये. तर हे गणित अतिशय महत्त्वाचं आहे, परीक्षेत विचारलं जाऊ शकतं असं हे गणित आहे. जर तुम्हाला 2.5 वर्षाचं विचारलं समजा, तर 1 वर्षाचा आधी काढा, पुन्हा तेच व्याज मुद्दलामध्ये मिक्स करा, पुन्हा 1 वर्षाचं काढा आणि नंतर अर्धा वर्षाचं काढा. या पद्धतीने आपण सोडवू शकतो. त्याचबरोबर लोकसंख्या वाढीचा एक प्रश्न विचारला जातो. लोकसंख्या वाढ किंवा जंगलातील वृक्षतोड घट यावर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लोकसंख्या वाढीचा कसा आहे पहा. आज एका शहराची लोकसंख्या 25,000 म्हणजे 25,000 इतकी असून
तर 25,000 इतकी लोकसंख्या आहे. जर लोकसंख्या वाढीचा दर 5% असेल दोन वर्षानंतर किती लोकसंख्या होईल? तर आता या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार जे आपलं चक्रवाढीचं अमाऊंटचं सूत्र आहे, ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर छेद 100 कंसाचा घातांक n, हेच सूत्र वापरायचं आहे. तर पी आहे 25,000, 1 अधिक आर आहे 5/100 कंसाचा घातांक 2 वर्ष. म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल, हे 25,000 कंसात 100 एक 100 अधिक 5 म्हणजे 105 छेदामध्ये 100 कंसाचा वर्ग, म्हणजेच 25,000 गुणिले 105 छेदामध्ये 100 गुणिले 105 छेदामध्ये 100. 2 शून्य 2 शून्य कट होतील, हे 1 शून्य आणि हे 1 शून्य कट होईल. गुणाकार राहील 25 गुणिले 105 गुणिले 105 छेदामध्ये 10. जर या ठिकाणी गुणाकार केला आपण 105 गुणिले 105 म्हणजे त्याचा वर्ग करावा लागेल, तर हा गुणाकार येईल 2,75,625 छेदामध्ये 10, म्हणजे या ठिकाणी उत्तर येईल 27,562.5. म्हणजे लोकसंख्या किती होईल राऊंडमध्ये जर घेतली तर 27,563. पुढे पूर्ण करायचं असतं कधी पण. 27,563 या ठिकाणी इतकी लोकसंख्या होणार आहे. आणि वाढली किती असं विचारलं तर आधीची 25,000 होती आणि वरची वाढलेली 2,563. तर हा एक प्रश्न या घटकासाठी महत्त्वाचा आहे. यानंतर पाहूया आपण पुढील घटक, ज्यामध्ये यानंतर आणखी एक प्रश्न येतो, तो म्हणजे घसाऱ्यावर आधारित. याच घटकावर महत्त्वाचा प्रश्न आहे. जी समजा 8 लाख रुपयाची कार कारचा घसारा किंमत 10% असेल तर 3 वर्षानंतर कारची किंमत किती होईल? तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल 10% जर घसारा असेल तर 3 वर्षानंतर, तर सूत्र तेच राहणार, ए बरोबर पी कंसात ए या ठिकाणी आता प्लसच्या ऐवजी वजा राहणार, फक्त वजा आर छेदामध्ये 100 कंसाचा घातांक n, म्हणजेच 8 लाख रुपये. 1 वजा आर म्हणजेच किती, 10% छेदामध्ये 100 कंसाचा घातांक 3, म्हणजेच 8 लाख रुपये गुणिले 100 एक 100 वजा जर 10 केलं तर हे येईल 90/100, म्हणजे 90 गुणिले 90 गुणिले 90 घन असल्यामुळं छेदामध्ये 100 गुणिले 100 गुणिले 100. 2 शून्य 2 शून्य कट होतील, हे 2 शून्य, पुढचे 2 शून्य, हे 1 शून्य, हे 1 शून्य, 10चे 1 शून्य 90चे 1 शून्य, म्हणजे गुणाकार राहील 8 गुणिले 90 गुणिले 90 गुणिले 9, म्हणजे 8 गुणिले 729 वर 2 शून्य गुणिले 8, म्हणजेच या ठिकाणी 72,900. तर ही किंमत होईल 5,83,200.
आणि यामध्ये जर घसारा विचारला आपल्याला किती झाला, तर 8 लाखातून 5,83,200 कमी झालेलं जर काढायचं त्यांची वजाबाकी करूयात आपण. वजाबाकी केली की तुम्हाला मिळून जाईल. यानंतर आपण पुढचा जो घटक पाहणार आहोत तो म्हणजे सांख्यिकी. प्रत्येक घटकावर परीक्षेमध्ये येणारा महत्त्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेतोय. तर आता सांख्यिकीमध्ये बऱ्याच वेळेस आपणास मध्यमान काढणे असा एक प्रश्न विचारला जातो किंवा मध्य काढा. तर मध्य म्हणजे सरासरी ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. मध्य म्हणजे सरासरी. म्हणजे जर आपल्याला काही संख्या दिल्या, समजा 12, 18, 25, 30, 40 आणि यांचा मध्य शोधायचा म्हणजे काय काढायचं आहे, तर या संख्येची सरासरी काढायची असते. म्हणजे सर्वांची बेरीज करून त्या ठिकाणी आपण जर जेवढ्या संख्या आहेत तेवढ्याने भाग दिला, म्हणजे 5ने भाग दिला, तर आपण या ठिकाणी सरासरी काढतो. त्याचबरोबर जर समजा मोठ्या प्रमाणामध्ये माहिती असेल, समजा या ठिकाणी वय, विद्यार्थी संख्या, समजा वय आहे 10, विद्यार्थी संख्या आहे 12, वय आहे 15, विद्यार्थी संख्या आहे 10, वय आहे 20, विद्यार्थी संख्या आहे 22, वय आहे 10, 25, विद्यार्थी संख्या आहे 12. तर समजा आपण याला जर एक्स मानलं आणि याला जर एफ आय मानलं, म्हणजे फंक्शन, म्हणजे फ्रिक्वेन्सी त्याची, म्हणजे 10 वर्ष वय असलेले 12 व्यक्ती आहेत, 15 असलेले 10 आणि त्यांचा गुणाकार पुढे आपण एफ आय एक्स आय म्हणून करतो. म्हणजे 12 गुणिले 10 केलं तर हे 120, 15 गुणिले 10 केलं तर 150, 22 गुणिले 2 म्हणजे 440 आणि 12 गुणिले 25 म्हणजे 300. या ठिकाणी जर ही फ्रिक्वेन्सीची बेरीज केलेला आपण एन असं म्हणतो, तर ही येईल 656. आणि पुढे जी बेरीज केली जाते याला आपण समेशन ऑफ एफ आय एक्स आय म्हणतो. हे तुम्हाला माहिती आहे, फक्त एक उदाहरणामध्ये आपण नमुना घ्यायला लागलो की असा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. तर हे 0, 5 आणि 4 9, 2 11, 1 हातच्याली 1, 3 आणि 4 7 आणि 1 8 आणि 1 9 आणि 1 10. तर समेशन ऑफ एफ आय एक्स. जर मध्य काढायचं असेल तर सूत्र काय आहे, समेशन ऑफ एफ आय एक्स आय छेदामध्ये एन, म्हणजे 1010 छेदामध्ये 56. आता हा जो भागाकार आपल्याला येईल तो येईल, पण या पद्धतीने आपणास मध्य काढता येतो. तर या टॉपिकवर फक्त एकच प्रश्न येऊ शकतो या पद्धतीनं. यानंतर पुढचा जो घटक आहे आपला तो म्हणजे त्रिकोण एकरूपता. तर त्रिकोण एकरूपतामध्ये काय विचारलं जातं परीक्षेमध्ये, तर सर्वप्रथम आपल्याला त्रिकोण एकरूपतेच्या तिन्ही कसोट्या माहिती असणं गरजेचं आहे. एक म्हणजे बा 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 कसोटी, दुसरी बा को बा कसोटी,
आणि तिसरी आहे को बा को कसोटी. तर या 3 कसोटीवर तुम्हाला एखादी जर आकृती दिली तर त्या आकृतीमध्ये शोधता येणं गरजेचं आहे की कोणत्या गोष्टीनुसार एकरूप आहेत. उदाहरणार्थ समजा आपण या ठिकाणी आता एक आकृती ड्रॉ करतोय. आणि आणखी एक चौथी कसोटी या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे, कर्णभुजा कसोटी. तर या दिलेल्या माहितीनुसार समजा या ठिकाणी हा 90 अंशाचा कोन आहे, हा पण 90 अंशाचा कोन आहे आणि या दोन बाजू समान आहेत. तर त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण बी डी सी बी, त्रिकोण ए बी सी एकरूप आहेत त्रिकोण डी सी बी. तर कोणत्या कसोटीनुसार असा प्रश्न असतो, कोणत्या कसोटीनुसार. पहिल्यांदा तर या ठिकाणी आपल्याला काय माहिती आहे ते अधिक म्हणजे समजणं गरजेचं आहे. तर दोन त्रिकोण आहेत त्यांचा एक कोन काटकोन आहे हे निश्चित आहे. तर या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल की या दोन त्रिकोणामध्ये एक कोन काटकोन आहे, एक बाजू पण एकरूप दिलेली आहे आणि एक गोष्ट आपल्याला शोधावी लागते. तर त्यामध्ये बी सी ही कॉमन बाजू आहे, म्हणजेच ही एक बाजू त्यामधील काट हा 90 अंश सारखा ही बाजू, तसंच ही बाजू 90 अंश आणि ही बाजू कॉमन आहे. म्हणजेच हे दोन त्रिकोण बा को बा कसोटीनुसार एकरूप आहेत. ठीक आहे, म्हणजे पहा आता हीच आकृती आपण थोडी माहिती बदलूयात, तर याची कसोटी बदलते. तर कशी करायची बदलते माहिती पहा. पुन्हा एकदा आपण या आकृतीकडे येत आता या ठिकाणी हा पी क्यू आर एस, हा 90 अंशाचा कोन आहे, हा 90 अंशाचा कोन आहे आणि आपल्याला माहिती दिलेली आहे पी आर बरोबर क्यू एस आहे. तर त्रिकोण पी क्यू आर एकरूप त्रिकोण एस आर क्यू. कसोटी कोणती हे आपल्याला शोधायचं आहे. कोणत्या गोष्टीनुसार एकरूप असतील हे दोन त्रिकोण. रेज हँड करा ज्यांना उत्तर सांगता येतं त्याने. ज्यांना माहिती आहे की हे दोन त्रिकोण कोणत्या गोष्टीनुसार एकरूप आहेत. दिलेल्या आकृतीमध्ये तुम्हाला पी आर बरोबर क्यू एस दिले, म्हणजे माहिती बदलली की उत्तर बदलते हे लक्षात घ्या. कर्णभुजा करेक्ट. तर आता या ठिकाणी दोन्ही काटकोन त्रिकोण आहेत, परंतु पी आर आणि क्यू एस हे याचे कर्ण आहेत. म्हणजे हा पी आर कर्ण आणि हा क्यू एस कर्ण आणि ही बाजू कॉमन आहे क्यू आर. म्हणजे या ठिकाणी एक कर्ण एकरूप आहेत आणि एक बाजू दोन्हीचे सामायिक आहे म्हणजे एकरूप आहे. म्हणून या ठिकाणी कर्णभुजा
कसोटीनुसार हे एकरूप आहेत. म्हणजे आकृती पहा, परीक्षेत असं होऊ शकतं की सरांनी सांगितले कर्णभुजा, मग आपण कर्णभुजा लिहावं असं काही नाही. तिथं तुम्हाला काय माहिती दिली जाते त्याच्यावर पण डिपेंड असतात बऱ्याच गोष्टी. ठीक आहे. तर या पद्धतीनं काळजीपूर्वक तुम्हाला या कसोट्या लिहायच्या आहेत. आणखी वेगळ्या पद्धतीने जर पाहिलं आपण तर एखाद्या वर्तुळामध्ये पण अशाच आकृत्या तयार होतात. समजा हा एक वर्तुळ आहे आणि मग या वर्तुळामध्ये समजा दोन जीवा एकमेकाला छेदतात अशा. तर हे दोन त्रिकोण तयार झालेत. आता हे दोन त्रिकोण कोणत्या गोष्टीनुसार एकरूप असतात? काहीच नाही. इतकी माहिती दिल्यानंतर बघा लक्षात यायला पाहिजे आपल्याला. तर हे एकरूप होण्यासाठी आणखी एक माहिती असणं गरजेचे आहे. यापैकी कोणती तरी एक बाजू आपल्याला सारखी द्यायला पाहिजे. म्हणजे समजा ही एक बाजू आणि ही एक बाजू सारखी आहे सपोज. तर हे दोन त्रिकोण कोणत्या गोष्टीनुसार एकरूप आहेत? तर यामध्ये हा कोन आणि हा कोन हे विरुद्ध कोन आहेत. त्याचबरोबर हा कोन आणि हा कोन हे एकाच कंसातले कोन आहेत. एकाच कंसातले आंतरलिखित कोन. आणि म्हणून हे दोन त्रिकोण त्याचबरोबर हा कोन आणि हा कोन पण एकरूप आहे, कारण हे पण एकाच कंसातले आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर दोन कोन आणि त्याच्या दरम्यानची बाजू, म्हणजे हे दोन त्रिकोण को बा को कसोटीनुसार एकरूप होतात. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपणास फक्त कसोट्यावर भर द्यायचा आहे. दिलेल्या कसोट्या आणि त्याचा वापर करून आपल्याला हे प्रश्न सोडवता येतात. यानंतर पाहूया नेक्स्ट टॉपिक, कारण प्रत्येक टॉपिकमध्ये आपण परीक्षेत काय येणार आहे तेवढंच पाहायला लागलो, हे लक्षात घ्या. परीक्षेत आपल्याला काय विचारलं जातं त्या दृष्टीने आपण या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर करतोय. यानंतर जो पुढचा घटक आहे तो म्हणजे चौरस किंवा चौकोन रचना आणि त्यांचे प्रकार. तर यामध्ये पहिली कन्सेप्ट काय आहे आणि त्यानंतर चौकोनाचे काही प्रकार वगैरे दिलेले आहेत, त्यांचे गुणधर्म. तर जेव्हा आपण कोणताही चौकोन ड्रॉ करतो, समजा आपण एक चौकोन काढलेला आहे, हा चौकोन. तर असा कोणताही चौकोन असेल तर याला चार बाजू असतात, चार कोण असतात आणि दोन कर्ण असतात. म्हणजे एकूण किती घटक आहेत चौकोनामध्ये? एकूण घटक तर ते आहेत 10. आता या 10 पैकी 10च माहिती असतील तर आपण चौकोन काढतो असं नाही. तर 10 पैकी 5 घटक जर तुम्हाला माहिती असतील, 10 पैकी कमीत कमी 5 घटक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, तर आपण चौकोन ड्रॉ करू शकतो. अन्यथा आपल्याला चौकोन ड्रॉ करता येत नाही. मग चौकोन ड्रॉ करण्यासाठी काय माहिती असली पाहिजे मिनिमम? तर आपणास जर चौकोन काढायचा असेल तर चौकोन काढण्यासाठी मिनिमम कोणत्या कोणत्या गोष्टी असायला पाहिजेत? तर किमान 5 घटक आवश्यक आहेत. तर परीक्षेत असा प्रश्न येऊ शकतो, खालीलपैकी कोणते घटक दिल्यास आपण चौकोन काढू शकता? तर यामध्ये जे 5 घटक आहेत त्यामध्ये काय काय माहिती असणं गरजेचं आहे पहा. जर तुम्हाला 4 बाजू माहिती असतील व एक कर्ण माहिती असेल तर तुम्ही चौकोन काढू शकतात. दुसरी कंडिशन आहे, जर तुम्हाला 3 बाजू माहिती असतील व 2 कर्ण माहिती असतील
तरीही आपण चौकोन काढू शकतो. तिसरी कंडिशन आहे दोन लगतच्या बाजू म्हणजे एकमेकाला सलग असणाऱ्या दोन बाजू व 3 कोन माहिती असतील तरीही आपण चौकोन काढू शकतो. आणि चौथी कंडिशन आहे तीन बाजू आणि त्यात समाविष्ट दोन कोन असतील तर आपल्याला चौकोन काढता येतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या, 5 घटकामध्ये 4 बाजू 1 कर्ण, 3 बाजू 2 कर्ण, 2 लगतच्या बाजू 3 कोन, 3 बाजू आणि समाविष्ट 2 कोन. म्हणजे हे 5 घटक असतील तरच आपण चौकोन काढू शकतो. म्हणजे हे चारही पर्याय बरोबर आहेत चौकोन काढायचे असतील तर. लक्षात ठेवा, परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. कारण परीक्षेत जर तुम्हाला असं आलं की 4 कोन आणि 1 कर्ण दिलाय तर काढता येत नाही. लक्षात घ्या, म्हणजे 4 कोन आणि 1 कर्ण म्हणजे पण आपणास किंवा 4 कोन आणि 2 कर्ण देऊ द्या तरी पण काढता येत नाही. म्हणजे हे पर्टिक्युलर हेच घटक पाहिजेत, किमान एवढे घटक पाहिजेतच. तर हे लक्षात ठेवा जेणेकरून आपलं या ठिकाणी मिसिंग होणार नाही. तर यावर मात्र एक परीक्षित प्रश्न हमखास विचारला जातो. चौकोनाच्या गुणधर्मामध्ये आता आपण या ठिकाणी एकत्रितच पाहूयात सर्वांचं. तर हा चार्ट परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तर या ठिकाणी पहिली आकृती आहे ती म्हणजे चौरस, दुसरी आकृती आहे आयत, तिसरी आकृती आहे समभुज चौकोन, पुढची आकृती आहे समांतरभुज चौकोन, त्यानंतर पुढील आकृती आहे समलंब चौकोन. तर आता या ठिकाणी जर पाहिलं आपण तर पहिली आकृती आहे चौरस, दुसरा आहे आयत, तिसरा आहे समभुज चौकोन, चौथा आहे समांतरभुज चौकोन, त्यानंतर आहे समलंब चौकोन, शेवटी आहे पतंग. तर या चार्टवर किमान तुम्हाला उद्या 2 प्रश्न परीक्षेमध्ये असणार आहेत, त्यामुळे काळजीपूर्वक समजून घ्या. आता यामध्ये काय माहिती आपल्याला गरजेची आहे, एक तर त्यांचे गुणधर्म काय आहेत. आता चौकोनामध्ये जर गुणधर्म आपण लिहिला, पहिला गुणधर्म बाजू एकरूप असतात, म्हणजे सर्व बाजू एकरूप, चारही बाजू सारख्याच असतात. ठीक आहे, या ठिकाणी समोरासमोरील बाजू सारख्या, म्हणजे समोरासमोरच्या बाजू समान असतात. या ठिकाणी
बाजू एकरूपच असतात, सर्व बाजू एकरूप. यामध्ये समोरासमोरील बाजू, आता यामध्ये बाजूची एक जोडी, एक सम्मुख जोडी समांतर असते. पतंगामध्ये लगतच्या जोड्या एकरूप असतात. तर हे झालं बाजूच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती. आता त्यानंतर आपण माहिती घेऊयात कोणांच्या संदर्भामध्ये. कोण जर पाहिला तर प्रत्येक कोण 90 अंशाचा म्हणजेच काटकोन. इथं पण प्रत्येक कोण 90 अंशाचाच. ठीक आहे. आता समभुजमध्ये काय, तर सम्मुख कोण एकरूप असतात. सम्मुख कोण एकरूप आणि लगतचे कोण पूरक पण असतात. हे पण गुणधर्म लक्षात ठेवा. म्हणजे समोरासमोरचे सारखे असतात आणि लगतचे हे पूरक असतात, म्हणजे 180 बेरीज असते. समांतर भुजमध्ये पण तेच आहे. सम्मुख कोण एकरूप. तर हे सम्मुख कोण एकरूप. या ठिकाणी कोणांचं निश्चित सांगता येत नाही, परंतु जे समांतर बाजू असतात तर हे जे कोण असतात असे हे पूरक असतात, म्हणजे ते दोन्ही आंतरकोन होतात आणि आंतरकोन असल्यामुळे ते एकमेकाचे पूरक होतात. आणि पतंगामध्ये जर पाहिलं तर पतंगामध्ये सम्मुख कोणाची एक जोडी एकरूप असते, दोन्ही पण नाही, लक्षात घ्या. तर या पद्धतीने आपणास पतंगामध्ये सम्मुख कोणाची एक जोडी एकरूप. आता ही सर्व माहिती झाली कशा संदर्भामध्ये, कोणा संदर्भामध्ये. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे कर्ण. कर्ण एकरूप आणि काटकोनात दुभागतात. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे चौरसामध्ये. आयतामध्ये काय होतं, कर्ण एकरूप आणि फक्त दुभागतात, काटकोनात नाही. समभुजमध्ये काय आहेत, तर चौरसाप्रमाणे कर्ण एकरूप आणि काटकोनात दुभागतात. समांतर भुजमध्ये एकरूप नसतात पण कर्ण दुभागतात. या ठिकाणी कर्णाचा संबंधी काहीच नाही, इथं फक्त एक कर्ण दुसऱ्याला दुभागतो. ठीक आहे. आणि आता त्यांच्या क्षेत्रफळाचं जर सूत्र पाहिलं तर या ठिकाणी चौरसाचा आहे बाजूचा वर्ग, आयताचा आहे लांबी गुणिले रुंदी, समभुज चौकोनाचा आहे 1/2 गुणिले कर्णाचा गुणाकार, समांतरभुज चौकोनाचा आहे पाया गुणिले उंची, समलंबचा आहे 1/2 गुणिले समांतर बाजूची बेरीज गुणिले उंची, आणि या ठिकाणी पतंगाचा आहे 1/2 गुणिले कर्णाचा गुणाकार. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे, कारण याच्यावर प्रश्न हमखास विचारतात.
ज्यामध्ये त्यांचे गुणधर्म दिले असतील. आता यावर हमखास काय प्रश्न येऊ शकतो त्याच्यामध्ये आवर्जून विचारला जाणारा म्हणजे समभुज चौकोन. तर समभुज चौकोनामध्ये जर आपण पाहिलं तर एक महत्त्वाचा भाग असा आहे, कर्ण दिलेले जातात. म्हणजे समजा समभुज चौकोनाचा कर्ण आहे 18 सेंटीमीटर एक आहे आणि दुसरा कर्ण आहे 12 सेंटीमीटर. म्हणजे हा 1 नंबरचा कर्ण 2 नंबरचा कर्ण आणि परिमिती विचारली जाते. परिमिती किती आहे? तर असा प्रश्न एक जाणीवपूर्वक परीक्षेत येऊ शकतो. तर त्यावेळेस लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला कर्ण दिलेले असतात, म्हणजे हे जर 2 कर्ण तुम्हाला दिलीत, तर दिलेल्या गुणधर्मानुसार कर्ण काटकोनात दुभागतात हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आकृतीमध्ये जो एक त्रिकोण दिसतोय, हा एक काटकोन त्रिकोण आहे. आता कर्ण जर 18 असेल तर पहा, याला आपण नाव देऊयात म्हणजे थोडं स्पष्टता येईल. ABCD आणि हा बिंदू आहे O. समजा कर्ण BD बरोबर 18 सेंटीमीटर आहे, तर मग OD किती असेल? 9 सेंटीमीटर. एक मिनिट, थोडी दुरुस्ती करूयात आपण. हा दुसरा जो कर्ण आहे तो 24 सेंटीमीटर घेऊयात. म्हणजे BD 24 सेंटीमीटर घेऊयात, म्हणजे लांब आहे म्हणून तो BD 24. तर OD होईल 12 सेंटीमीटर. आता त्यानंतर AC असेल मग 18 सेंटीमीटर, म्हणजे OA होईल 9 सेंटीमीटर. आता काटकोन त्रिकोण AOD मध्ये काटकोन करणाऱ्या बाजू AO बरोबर 9 असतील आणि OD बरोबर 12 सेंटीमीटर असेल. तर लक्षात घ्या, त्यांचा जो कर्ण असतो तर तो कर्ण पायथागोरसच्या प्रमेयानुसार येतो 15 सेंटीमीटर. म्हणजे याची बाजू होते 15 सेंटीमीटर. मग आपणास चौरसाची परिमिती दिली तर परिमिती काढता येते. कधी कधी परीक्षेत असंही विचारलं जाऊ शकतं, तुम्हाला एक बाजू दिली जाईल, एक कर्ण दिला जाईल आणि समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढा, अशाही पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तो कसा सोडवायचा हे आपण समजून घेऊयात. तर दिलेल्या माहितीनुसार जर पाहिलं आपण समभुज चौकोन, तसा एक प्रश्न घेऊयात आपण. समजा एक समभुज चौकोन दिलेला आहे आपणास, ज्याच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात. यापैकी एक बाजू आहे 25 सेंटीमीटर, एक कर्ण दिलेला आहे तुम्हाला, त्याची लांबी आहे 14 सेंटीमीटर आणि विचारलेला आहे समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती. मग आपण जर समजा ॲक्च्युअली तर कर्ण ड्रॉ केले, असे हे 2 कर्ण,
हा एक कर्ण आहे आणि हा दुसरा एक कर्ण. या ठिकाणी 90 अंशाचा कोन. याला नाव देऊयात आपण ABCD. हा बिंदू आहे O. तर आता एक कर्ण 14 दिला, म्हणजे हा लहान कर्ण जर आपण 14 घेतला तर AO होईल 7 सेंटीमीटर आणि OC होईल 7 सेंटीमीटर. तर आपल्याला आता OD हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला पायथागोरसचं त्रिकूट माहिती असेल 7, 24 आणि 25, म्हणजे एक बाजू 7 दुसरी बाजू 14 तर कर्ण असतो 25. त्या पद्धतीनं OD असेल 24 सेंटीमीटर आणि म्हणून कर्ण किती होईल मग 24 आणि 24, म्हणजे टोटल जो दुसरा कर्ण आहे तर त्याची लांबी होईल 48 सेंटीमीटर. आणि क्षेत्रफळ काढायचं असेल तर मग 1/2 गुणिले कर्णाचा गुणाकार 14 गुणिले 48, बेक बे बेसत्ती 14, म्हणजे 7 गुणिले 48 हा गुणाकार करावा लागेल. 7 8 56ला 6 चली 5, 7 चोक 28 आणि 5 33. या पद्धतीने आपणास हे क्षेत्रफळ काढता येतं. ठीक आहे, तर लक्षात आलं तुम्हाला चौकोन रचना. आणि हे यानंतर पुढील कन्सेप्ट आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे वर्तुळ. तर वर्तुळावर सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्तुळाच्या परिघाचं सूत्र आपल्याला माहीत असलं पाहिजे. परिघ म्हणजेच 2πr किंवा πd. 2πr म्हणजेच 2 गुणिले 22/7 गुणिले त्रिज्या आणि πd म्हणजे 22/7 गुणिले व्यास. आणि क्षेत्रफळ काढणे हे एक सूत्र माहिती असावं आपणास. त्याचं सूत्र आहे πr². तर आता वर्तुळावर बऱ्याच वेळेस प्रश्न जे आलेत त्यामध्ये चाकाचे फेरे वगैरे असा प्रश्न आहे. उदाहरणार्थ पहा, एका बसच्या चाकाचा व्यास 28 सेंटीमीटर आहे. तर बसला 88 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी चाकाचे किती फेरे होतील? आता फेऱ्यांची संख्या जर काढायची असेल, फेऱ्यांची संख्या, तर सूत्र लक्षात ठेवा, अंतर छेदामध्ये चाकाचा परिघ. आता अंतर आपलं किलोमीटरमध्ये आहे, ते मीटरमध्ये करावं लागेल. म्हणजे किती होईल मग हे 88,000 मीटर. आणि परिमिती काढायचं असलं तर 2 गुणिले, आता व्यास दिलाय तर आपण πd सूत्र वापरूया डायरेक्ट. म्हणजे काय सूत्र येईल, 22/7 गुणिले व्यास. पण व्यास हा सेंटीमीटरमध्ये आहे म्हणून तो मीटरमध्ये करून घ्यावा लागेल. म्हणजे तो येईल मग 0.28 मीटर. या पद्धतीने. आता ही छेदाचा छेद हा अंशामध्ये गुणाकारात असतो, लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी होईल हे 88,000 गुणिले 7 छेदामध्ये 22 गुणिले 0.28. छेदामध्ये जर दशांश चिन्ह घालवायचं असेल इथं 28 0.28, तर छेदाला 100 न गुणा आणि अंशाला पण 100 न गुणा.
म्हणजे हा गुणाकार काय होईल मग, हे 88,000 गुणिले 7 गुणिले 100 आणि छेदामध्ये येईल 22 गुणिले 28. आता या ठिकाणी आपण कट करूयात. 22 एक 22, 22 चौक 88 आणि पुढे हे 3 शून्य. त्यानंतर 7 एक 7, 7 चौक 28, 4 एक 4, 4 एक 4 म्हणजे हे 1000. 1000 गुणिले 100 म्हणजेच 1,00,000 फेरे या ठिकाणी पूर्ण करावे लागतील. म्हणजे चाकाचा व्यास जर 28 सेंटीमीटर असेल आणि त्याला 88 किलोमीटर अंतर पूर्ण करायचं असेल तर 1,00,000 फेरे पूर्ण करावे लागतील. या प्रकारचा प्रश्न आपणास सोडवता येणं खूप गरजेचं आहे, कारण यामध्ये आपणास किलोमीटरचे मीटर करणे, सेंटीमीटरचे मीटर करणे या दोन्ही संकल्पना या ठिकाणी समजून घेता येतात. त्यामुळे असे प्रश्न परीक्षेत आवर्जून विचारली जातात, हे लक्षात ठेवा. पुढील कन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत. त्यामध्ये पुढचे जे महत्त्वाचे 2 घटक आहेत, क्षेत्रफळ. आता या टॉपिकमध्ये आपण आत्ताच जे चौकोनाचे प्रकार पाहिले किंवा त्रिकोणाचे प्रकार पाहिले त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर सुरुवातीला त्रिकोणाच्या क्षेत्रफळासंबंधी माहिती घेऊयात आपण. त्रिकोणाचे क्षेत्रफळ. तर सूत्र आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. जर त्रिकोणाचा पाया आणि उंची माहिती असेल तर, जर त्रिकोणाच्या बाजू माहिती असतील, त्रिकोणाच्या बाजू दिल्या तिन्ही पण, बाजू माहिती असल्यास हिरोचे सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. हिरोचे सूत्र. आणि क्षेत्रफळ काढण्याचं काय सूत्र आहे हिरोचं? वर्गमुळात यस कंसात यस वजा ए, यस वजा बी आणि यस वजा सी. या ठिकाणी यस म्हणजेच अर्धपरिमिती. अर्धपरिमिती म्हणजेच यस. ती कशी काढायची? तर ए अधिक बी अधिक सी यांची बेरीज करून त्याला 2 न भाग द्यायचा. अर्धपरिमिती तुम्हाला मिळेल. म्हणजे समजा हा त्रिकोण आहे, या त्रिकोणाची ही बाजू ए आहे, ही बी आहे आणि ही सी आहे. तर क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्र आहे वर्गमुळात यस कंसात यस वजा ए, यस वजा बी, यस वजा सी आणि मग अर्धपरिमिती बरोबर ए अधिक बी अधिक सी छेदामध्ये 2. हे केव्हा वापरायचं आहे? जर त्रिकोणाच्या बाजू माहिती असल्यास हे सूत्र वापरायचं. म्हणजे परीक्षेमध्ये असा जर प्रश्न आला, समजा एखाद्या आकृतीमध्ये बाजू दिल्या किंवा त्रिकोणाच्या बाजू दिल्या, तर आपणास हे माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्रासंदर्भात माहिती घेऊयात. आपण जो चौरस पाहतो नेहमी, तर चौरसाच्या चारीही बाजू समान असतात. समजा हा ए बी सी डी नावाचा चौरस आहे. जर तुम्हाला बाजू माहिती असेल तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे बाजूचा वर्ग. जर तुम्हाला कर्ण माहिती असेल, चौकोनाचा चौरसाचा कर्ण माहिती असेल, तर सूत्र आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर कर्ण वर्ग छेदामध्ये 2.
म्हणजे या ठिकाणी दोन कन्सेप्ट आहेत. तुम्हाला बाजू माहिती असल्यास वेगळं सूत्र वापरायचं आहे आणि कर्ण माहिती असल्यास वेगळं सूत्र वापरायचं. तर हा आहे कर्ण. ठीक आहे. आता यापुढे जाऊन जर तुम्हाला कर्ण माहिती असेल तर बाजू कशी काढायची. तुम्हाला कर्ण माहिती आहे तर बाजू काढण्यासाठी सूत्र लक्षात ठेवा. बाजू बरोबर कर्ण छेदामध्ये वर्गमुळात 2. आणि जर तुम्हाला कर्ण काढायचा असेल तर कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. तर हे चौरसासंबंधीचे सूत्र लक्षात ठेवा. करण्याचा वापर करून आपणास विविध आकृत्यामध्ये क्षेत्रफळ काढणे ही संकल्पना सोप्या पद्धतीने शिकता येते. तर आता एक छोटीशी कन्सेप्ट अशी आहे पहा. समजा प्रश्न असा आहे, चौरसाचा कर्ण 18 सेंटीमीटर असेल तर परिमिती किती. पहा, दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला चौरसाचा कर्ण दिलेला आहे 18 सेमी आणि विचारलेली आहे परिमिती. तर सुरुवातीला आपण बाजू काढून घेऊयात. बाजू बरोबर काय सूत्र आहे, कर्ण भागिले वर्गमुळात 2. मग कर्ण आहे 18 छेदामध्ये वर्गमुळात 2. तर आता एखाद्या संख्येला जर 18ने भागायचं असेल तर 18च्या निम्म लिहायचं 9 आणि त्याच्या पुढे लिहायचं वर्गमुळात 2 सेमी. म्हणजे ही झाली बाजू. लक्षात घ्या, वर्गमुळात 2ने कसं भागायचं. सम संख्या असेल तर त्याच्या निम्म होतं, विषम संख्या असेल तर त्याच्या निम्म पण पॉईंटमध्ये होणार. आणि मग परिमिती काढायची असेल तर काय करावं लागेल. आता परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू म्हणजे 4 गुणिले 9 वर्गमुळात 2. तर या ठिकाणी उत्तर येतं 9 चोक 36 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांना. ओके. यानंतर इतरांची आपल्याला सूत्र दिलेली आहेत. एक महत्त्वपूर्ण प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो. समजा हे एक वर्तुळ काढलेलं आहे आणि या वर्तुळामध्ये एक चौकोन आपण ड्रॉ करतोय. तर सर्वांनी ट्राय करा. या ठिकाणी आता हा जो चौकोन आहे या चौकोनामध्ये म्हणजे हा जो चौरस आहे पूर्ण, या ठिकाणी हा चौरस चारी बाजू समान. ABCD. तर या चौरसाची बाजू दिलेली आहे 14 सेंटीमीटर आणि विचारलेला आहे छायांकित भागाचे क्षेत्रफळ. पहा, तुम्ही काय ट्राय करू शकत असाल तर सर्वांना आपण 1 मिनिट वेळ देऊयात. चौरसाची बाजू दिलेली आहे. तर किती जणांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. तनुजा. ओके, किती उत्तर आले बाळा. किती आले. ओके. तर पाहूया आता त्याचं स्पष्टीकरण काय आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर या ठिकाणी चौरसाची जी बाजू आहे ती आहे 14 सेंटीमीटर आणि त्याचा जो कर्ण असतो हा
तर तो कर्ण 14 वर्गमुळात 2 सेंटीमीटर येतो. म्हणजेच त्या ठिकाणी वर्तुळाची जी त्रिज्या आहे, आता हा जो कर्ण आहे ती त्रिज्या होते कारण हा 90 अंशाचा कोन आहे, तर त्रिज्या आहे 7 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. आता या ठिकाणी वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला काढावं लागेल. वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आर वर्ग म्हणजे 22/7 गुणिले त्रिज्या म्हणजे 7 वर्गमुळात 2 गुणिले 7 वर्गमुळात 2, 22/7 गुणिले 7×7 = 49 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे 2, 7×1 = 7, 7×7 = 49, तर 22 गुणिले 7 गुणिले 2, तर हे उत्तर येईल 308. म्हणजे संपूर्ण चौरसाचं क्षेत्रफळ आहे 308. यामध्ये आता चौरसाचं क्षेत्रफळ 14 म्हणजे 14 बाजू असेल तर 196 चौसेमी येईल आणि मग आपण याच्यातून जर 196 वजा केलं तर उत्तर राहील 112 चौरस सेमी. तर या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने चौरसाचं क्षेत्रफळ काढता येईल. आता यानंतर जो शेवटचा घटक आहे आपला तो म्हणजे पृष्ठफळ आणि घनफळ. तर यामध्ये सरळ सरळ तुम्हाला जर सूत्रपाठ असतील तर 3 आकृत्या महत्त्वाच्या आहेत आपल्याकडे. एक म्हणजे घन, दुसरी इष्टिकाचित्ती आणि तिसरी वृत्तचित्ती. तर ह्या तिन्हीवर प्रश्न येतात. यामध्ये घनफळ काढणे, तर घनाचं सूत्र माहिती आहे तुम्हाला, बाजूचा घन. इष्टिकाचित्तीचं घनफळ काढायचं असेल तर त्याचं सूत्र आहे L गुणिले B गुणिले H, आणि वृत्तचित्तीचं जर घनफळ काढायचं असेल तर त्याचं सूत्र आहे पाय आर वर्ग H. फक्त हे सूत्र लक्षात ठेवा, यांच्या किमती वगैरे व्यवस्थित वापरून तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात. त्यानंतर पृष्ठफळ काढायचं असेल तर सूत्र आहे 6 गुणिले बाजूचा वर्ग. इष्टिकाचित्तीचं पृष्ठफळ काढायचं असेल तर 2 कंसात LB अधिक BH अधिक LH. आता वृत्तचित्तीमध्ये 2 प्रकारचं असतं. एक वक्र पृष्ठफळ, तर वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे 2πRL, 2πRH म्हणजे उंची, आणि एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे 2πR कंसात R + H. या पद्धतीने. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी हा कन्सेप्ट समजून घेतलेला आहे. तर बाकीचा भाग आपण या ठिकाणी थांबूयात. सर्वांना शुभरात्री आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.